उपवास आहे. हा ना, मी पण तुम्हाला तेच सांगणार होते. तू मला खिचडी एवढी मोठी केली होती, केली वाटीभर. नाही, पण त्या खिचडीने काय होतं, सगळं पाणी होऊन गेलंय पोटात. एकदम मरणा मातीचा हात ठस ठस करतोय, इकडून सगळं डोकं दुखतय. मी काय म्हणते, मला तर लय भूक लागली. तुला तर तुम्ही माहिती बनवा ना तेवढं जेवण. हा, मुसकडे मोठी आहे ना मी, मला काय, मी काय इथं काय हे काय हात काय असं काय डान्स करून राहिले काय ते लटकून. तेच बाई, मला पण बघितलं का लय भूक लागली म्हणून बघते बाई, तोंड फाडून एका राहिलं. हाताने काही भात बीत बनवते बघा आपल्याला. ना, चला ना, मी थोडी पण मदत बघते. करू. चला बरं. अयो, खूप आपण गेलाय ग. आई गं. हा हा? हा डबा डबा थांबा ना, माकडे द्या. पोरीने आणला होता निकितानी. बघ बरं काय ते भूक. हा हा, बरं झालं, भूक लागली तिला. आई गं. हा दोघी हा. आणलंय तुम्हाला. डबा आणला होय पोरी. हा, कशाला रे तू? अरे तुझ्या घरच्याने बघितलं तर तुला बोलत नको येत जाऊ. अहो अण्णा, मी हटकून काय करीत असते, लय मोठ्या भाकरी करून ठेवते आणि मग ते शेतात गेले का मग मी इकडे आणते. लय गुणाची आहे निकिता बाई तो. डबा खाऊन घ्या बर का, हा नाही तर देता तिकडं. मी आता येता तिकडूनच आले, हा. मग त्यांचं दुखणं ते बघितलं मी, सगळं लागलेलं. आणि ते डॉक्टर वाटतं म्हणलेले आहेत की नाही का 1 महिना काय नीट होत नाही. ते काय त्यांना नाही कळायचं पोरी. कर्माचे फळ भेटले ना पण त्यांना. कर्माचे फळ भोगीत यात. मग हा, सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं हे काय चांगलं असतं का बरं? येते न त्यांचे दिवस येते. उद्या पोरं बाळ त्यांना झाले ना, ते तसेच करते त्यांना. आता मग उद्या त्या कळलं. म्हातारे व्हायचे, त्यांना पोरं व्हायचे, हा. त्यांना सुना येते, मग त्या हगली येते त्यांना. ना. फक्त ते बघायला मी नाही राहणार रे.